नमस्कार मित्रांनो बघा, आपण आपला सेन्सेक्सचा आपला पहिले स्टॉपला सेल केला होता आपण, जे 74-100चा फूट सेल केला होता तो स्टॉपला हिट झाला. त्यानंतर आपला 74-200चा फूट सेल केला तो स्टॉपला हिट झाला, कारण की अचानक मार्केटमध्ये फॉल आलं. त्यानंतर 74-500चा कॉल आपण साधारण बाय केला होता, त्याच्यामुळे आपल्याला 210 स्टॉपला हिट झाला. 210 रुपये मायनस झाले आपले. त्यानंतर आपण 74,000चा फूट बाय केला होता. त्यानंतर आपल्याला त्यावर सेल केला होता, त्यामध्ये आपल्याला 536चा प्रॉफिट झालेला आहे. पण त्यानंतर मार्केट कवर व्हायला लागलं म्हणून आपण ते स्टॉप लॉस लावून हिट केलं, आणि स्टॉप लॉस असल्यामुळे आपण सेफमध्ये बाहेर पडलो आहे. आपल्याला जास्त लॉस नव्हता, आपण 1500च्या लॉसमध्ये बाहेर पडतो आहे. त्यानंतर 73-900चा फूट आपण जो बाय केला, सेल केला होता आपण, त्याच्यामध्ये सुद्धा काय स्टार्टिंगला थोडंसं 400-500 प्रॉफिट झालं तसं दिसलं आपल्याला. त्यानंतर परत तो प्रॉफिट होता अचानक लॉसमध्ये घेऊन आला म्हणून आम्ही तो आणि रिकवर व्हायला लागलं परत मार्केट रेंज बाउंड सारखं होतं, आणि ओपन इंटरेस्ट पुढच्या साईडून जास्त होते. पण अचानक 73-800वरून तो रिव्हर्स घेतला, म्हणून तो आपण स्टॉपला हिट करून बाहेर गेलं. आणि त्यानंतर आपण परत 73-500चा फूट पुन्हा सेल केला होता, त्यामध्ये 263चं प्रॉफिट आहे, पण स्टॉपला हिट झाला. आणि आपण आपलं एक ॲव्हरेज झालेलं आहे सगळं. आणि 73-200चा फूट आपण जो सेल केला त्यामध्ये 296चं प्रॉफिट आहे. असं छोटे मोठे प्रॉफिट काढले आपण, कारण की आपण जास्त रिस्क घेतली नाही. आपण आपल्या एक ठराविक रेंज आहे, त्या रेंजमध्ये आपण जर मार्केट रिव्हर्स घ्यायला लागलं आपल्या विरुद्ध, तर आपण स्टॉपला लावून ठेवलेला असतो 20 पॉईंट 25 पॉईंटवरती. तो हिट झाला की आपण बाहेर पडतो. मग ते प्रॉफिट लॉस आपण त्यामध्ये बघत नाही. आपण सेफ राहणं गरजेचं आहे. आपल्याला मार्केटमध्ये सेफ राहणं फार गरजेचं असतं. त्यानंतर 50,000चा आपण कॉल बाय केला होता मित्रांनो. कॉल बाय काय केला की मार्केट रिव्हर्सल घ्यायला लागलं, आणि त्यानंतर आपल्याला प्रीमियम स्वस्त होते म्हणून आपण 700-800च्या दिशेने बँक निफ्टी होतं, म्हणून आपण 50,000चा कॉल बाय केला आउट ऑफ मनी. आणि त्यामध्ये झालं कसं की टाईम टिकी जास्त व्हायला लागलं, कारण की सेलर हे फार कमी, सेलर जास्त आणि बायर कमी असं जेव्हा चित्र झालं. त्यानंतर आपल्याला ते पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला लागली, आणि आपण स्टॉप लॉस लावून आपल्याला बाहेर पाडावं लागलं. त्यानंतर 49,000चा कॉल आपण बाय केला, त्यामध्ये आपल्याला जरा 1551चं प्रॉफिट कवर झालं. असं आपण प्रॉफिट कवर करत आपण 3,000-4,000चा लॉस म्हणून आपण कवर केले. आणि नंतर आपण 48,900चा ॲट मनीचा कॉल बाय केला, आणि त्यामध्ये आपण 377चा 4 लॉट घेतले 377 रुपयाला, आणि 450ला आपण सेल केली. साधारण 73 रुपयाचं आपण मुवमेंट घेतली, आणि आपण बाहेर पडलो. तो 387पर्यंत जाऊन थांबलेला आहे दिसते आपल्याला. पण आपण 4,350चा प्रॉफिट बुक केलं, आणि त्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये एका कॉलमध्ये. पण सरासरी आपला जो जुना लॉस होता तो लॉस वजा करता 1,000 रुपये, 250 रुपये, 1,000 रुपये, 1800 रुपये असं आपण लॉस वजा करता आपल्याला 1233चा शेवटला प्रॉफिट दिसतो आहे बघा. रिलीज गेन अँड प्रॉफिट 1233 रुपये आपल्याला आहे. तो आपल्याला 400-300 रुपये आपला सर्व्हिस टॅक्स म्हणजे सर्व्हिस चार्जेस जाणार आहेत, बाय सेलचे GST वगैरे, त्यांचं जे सगळं GST सर्व्हिस टॅक्स वगैरे असतो तो. त्यामुळे आपल्याला त्यातून 1233 शिल्लक राहते. तर ओव्हरऑल आपण आज प्रॉफिटमध्ये आलेलो आहे. आपल्याला अगोदर लॉस होता. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर थोडं तुम्हाला बघायला मिळेल की मागच्या वेळेस काय झालं ते. आणि आपण ओव्हरऑल आपण 1233च्या प्रॉफिटमध्ये आपण आलो. आणि मित्रांनो फार एक्सपिरियन्स लागतो या मार्केटमध्ये काम करतेवेळी, आणि एक्सपिरियन्स असेल तर आपण मार्केटमध्ये आपण आपला प्रॉफिट कवर करू शकतो, लॉस कवर करू शकतो, हे सांगायचं होतं या व्हिडिओतून. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.